तर वाल्मिक कराड या प्रकरणात म्होरक्या असताना सुदर्शन घुलेला तसं का दाखवलं जातंय असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय। आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत। ही घटना घडली त्याच्या सुद्धा पोलीस यंत्रणेने जी सांगितले ती याच्या सांगण्यावरूनच आम्ही मानलं। आम्ही याचा कट रचला, नांदूर फाट्याच्या हॉटेलमध्ये बसून सुद्धा कट रचला। ते चाटेनी नावाच्या जो व्यक्ती विष्णू चाटे त्यांनी सुद्धा सांगितलं की अण्णाचा असा निरोप आहे, असं मारायचं, याची बैठक सुद्धा झाली। या सर्व प्रकाराचा जरी विचार केला तरी सुद्धा याचा मोरक्या कोण किंवा याचा टोळीचा प्रमुख कोण तर सुदर्शन घुले केलेला आहे। त्याच्यामुळे असे बरेच घटना असतात, थोड्या काही ना काही कुठं ना कुठं काही करायच्या, ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे। पण मला एकच सांगायचं, याचा जो कोणी याच्यात सामील आहे तो माणूस सुटणार नाही। तर वाल्मिक कराड यांचे जे कोणी राजकीय बॉस असतील त्यांचंही नाव या प्रकरणात येईल का उद्या? नाही, मला वाटतं की या प्रकरणात त्यांचं नाव येईल असं मी काय सांगू शकणार नाही। काय होईल ते ह्याच्यात येईल का नाही हे सांगणं तसं उचित ठरणार नाही आज। पण बाकीच्या सर्व प्रकरणामध्ये तर त्यांचा सपोर्ट त्यांनी सांगितलं ना, वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे। आता या प्रकरणाविषयी बोलायचं म्हणलं तर बऱ्याच घटना अशा आहेत की यांना टाळून सुद्धा होत होत्या। 6 तारखेला ज्या दिवशी हा सुदर्शन घुले तिथं मारायला गेला आवाडा कंपनीमध्ये, त्या दिवशी रोडवर कोण होतं हे सुद्धा बघितलं। रोडवर कोण होते? जी 29 मेला जी घटना घडली, 28 मेला घडली, 29ला जो गुन्हा झाला खंडणीचा, त्याच्यामध्ये जो मेन आरोपी त्याला सोडून इतर आरोपीमध्ये टाकलं आणि दुसरा जो एक होता साथीदार त्याला मेन आरोपी केलं। हा सुद्धा मेन आरोपी कोण आहे त्याला सुद्धा याच्यात घेतलं पाहिजे। याच्यासाठी तर मी एसपींना वेगळं पत्र देणार आहे। हे एक प्रकरण आहे, पण इतरही अनेक प्रकरणांचा उल्लेख झाला होता बीडमधल्या, त्या प्रकरणांवरही प्रकाश टाकला जाईल का कधीतरी? मला वाटतंय की जर तपास यंत्रणा आणि शासन जर याच्या शासनाच्या पुढे काय हो, एकदा शासनानं मनात आणलं तर काही होऊ शकतंय। पहिली गोष्ट, यांनी वाम मार्गानं कमवलेला पैसा, वाम मार्गानं करवलेली प्रॉपर्टी, अवैध धंदे करून जमवलेला माया, जो प्रॉपर्टी जी कुणाच्या एका पत्नीच्या नावावर, दुसऱ्या पत्नीच्या नावावर, मुलाच्या नावावर, आणखी कुठल्या किती कुणाच्या नावावर, ज्या व्यक्तीच्या नावावर घेतलेली, या सर्व प्रॉपर्टी सीज केल्या पाहिजेत। आणि याच्यासाठी पैसा कुठून आला मग कळल की याच्यामध्ये कोण होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।